नमस्कार, एबीपी माझामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। मी मयूर बोरसे। आत्ता मी आहे कांदिवली पश्चिमेतल्या शिवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आणि माझ्यासोबत आत्ता एक खास पाहुणी आहे जिच्यासोबत आपण या गणेशोत्सवातल्या भव्य दिव्य अशा गणेशाचं दर्शन घेणार आहोत। माझ्यासोबत आहे आत्ता प्रसिद्ध अभिनेत्री, जिला सर्व घराघरात ओळखतच असाल, माधवी निमकर। आत्ता आपण दर्शन घेऊयात आणि मग सविस्तर तुझ्या बाप्पाविषयी बोलूयात। बाप्पाचं दर्शन झालंय आणि विशेषतः तू कोकणातली आहेस। आत्ता बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर सर्वप्रथम तुझ्या काय भावना? मला असं वाटतं की कुठलीही मूर्ती ज्या वेळेला आपण बघतो, आणि ही तर भव्य दिव्य मूर्ती आहे, सगळ्यात आधी तर डोळ्यात पाणी येतं। कारण की आपण बाकीच्या वेळेला सतत देवळात जात नाही, फोटोमध्ये आपण बाप्पाला बघतो, रोज देवाऱ्यामध्ये बाप्पाची छोटी मूर्ती असते, नमस्कार करतो। पण ज्या वेळेला गणपती येतात आणि जागोजागी जिथे अशा मोठमोठ्या मूर्त्या दिसतात ना, माहीत नाही म्हणजे त्याच्या पुढे आता पण इमोशन घेऊन आले, त्याच्या पुढे आपण असं होतं की निशब्द व्हायला होतं। तू कधीही बघ, म्हणजे इतकं देवाने दिलेलं आहे किंवा तो ज्या पद्धतीने येतो आणि आपल्या अंगावरचा भार संकट घेऊन निघून जातो, या सगळ्या फिलिंग्स ज्या आहेत ना, त्या पहिल्या 5 सेकंदामध्ये माझ्या डोळ्यासमोर येतात। म्हणजे समोर आल्यानंतर की त्याच्या पुढे काय बोलावं, म्हणजे त्याची इतकी सुंदर त्याचं जे रूप आहे ना, ते मन अतिशय शांत करतं। म्हणजे मी आल्यावर तू चेक केलं असेल, ज्यावेळेला मी समोर आले ना, असं बघितलं ना की काय आहे ह्याच्या पुढे मोठं काय असू शकतं, म्हणजे काहीच नाहीये जगात मोठं। तर ही एक भावना, आणि मला ती अनुभवायला सुद्धा तेवढीच आवडते प्रत्येक वर्षी। सो स्पेशली आज मला इथे बोलावलं, एबीपी माझाचे मनापासून आभार। कारण की आमचं तसं ना प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सवात जाणं होत नाही किंवा जाऊया मंडळामध्ये भेट देऊया असं होत नाही, बिकॉज पहिलाच दिवस सुट्टी होती, जो घरी मोदक वगैरे करण्यामध्ये निघून जातो दिवस, फॅमिलीसोबत जातो आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून शूट। सो ना असं जाणं होत नाही। सो मला आज ती संधी मिळाली आणि अशा संधीचा उपयोग करून घ्यायला मला फार आवडतो। आणि अशा वेळेला ह्या पद्धतीचं दर्शन रेअर आहे माझ्यासाठी, पण ते होतं ह्याच्यात मला आनंद आहे। आणि जसं तुला म्हणाले की आल्याला जो अनुभव येतो तो पहिल्या 5 सेकंदामध्ये खूप काही देऊन जाणारा असतो। जसं म्हणलीस आत्ता मोदक बनवायचं, तू एक व्हिडिओ पोस्ट केलाय तुझ्या लेकासोबत, तर ही जी परंपरा आहे, म्हणजे विशेषतः तू कोकणातली आहेस आणि कोकणात तर याचं म्हणजे कोकणवासियांसाठी विशेष आहे गणपती, सगळ्यांसाठीच विशेष आहे पण कोकणवासियांसाठी जास्तीच। तर ती भावना काय असते, म्हणजे तुझ्या पुढच्या पिढीला तू नेमकं काय देतीयस? मला असं वाटतं की जी परंपरा वर्षानुवर्ष आपण जपत आलेलो आहोत, माझं असं म्हणणं असतं की ती परंपरा आपल्या मुलांनीही पुढे ती जपावी। काय झालंय, कामाच्या गडबडीमध्ये किंवा स्पेशली या फील्डमध्ये, ज्या फील्डमध्ये मी काम करते, त्यावेळेला सोशल लाईफ, पर्सनल लाईफ हे फार कमी नसतं असं म्हणायला हरकत नाही आहे। कारण की कामाशी इतकं डेडिकेशन असतं की तिथे वेळा नाही आहेत शक्यतो पाळल्या जात म्हणण्यापेक्षा आमच्या वेळांचा वेगवेगळ्या वेळा आहेत काम करण्याच्या। नाईटही आम्हाला काम करावं लागतं, डेही काम करावं लागतं, कामाची पद्धत वेगळी आहे। सो त्याच्यामुळे यावेळेला सुट्टी आहे, एव्हरी सॅटर्डे संडे तू असशीलच घरामध्ये, असं काही नाही आहे। सो मला असं वाटतं की किमान सणाच्या दिवशी आपण तो वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे आणि त्या सणाचं महत्त्व सांगून किमान त्यांनी ती परंपरा पुढे नेली पाहिजे, त्याचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे। म्हणून माझाही स्पेशली जास्त भर या गोष्टीवर असतो। मी 10 दिवस सुट्टी नाही काढू शकत गणपतीला, पण पहिला दिवस आणि अनंत चतुर्दशीचा दिवस तो माझ्या हातात असतो। मग त्या दिवशी बाबा एक पूर्णपणे जेवणाचा नैवेद्य आपण जो दाखवतो तो, काही नाही तर किमान 21 मोदक तरी केलेच पाहिजेत, हे मी स्वतःशी नियम लावलेला आहे।
कारण की मग माझा मुलगा काय म्हणाला, रे ज्या वेळेला तुला काम असतं त्यावेळेला तू शूट करतेस, सुट्टी असेल त्यावेळेला तू काहीच नाही करत, आराम करायचा म्हणून तू काहीच नाही करत, असंही होऊ शकतं. पण माझं पर्सनल असं मत आहे, आराम तो होतोच, म्हणजे ज्या वेळेला 8-10 दिवसांनी कधी सुट्टी मिळते. पण मला असं वाटतं 365 दिवसामधनं गणपती एकदाच येतो, म्हणजे तो पहिला दिवस जो असतो आपला, तर तो तर फारच महत्त्वाचा असतो बाप्पाच्या आगमनाचा. तर त्याचं महत्त्व जर मी जपलं नाही, ते ठेवलं नाही मनामध्ये, तर ते त्याला कसं कळेल? सो मला असं वाटतं की त्यालाही कळावं की बाबा आई घरी असताना आपण बाप्पांचा नैवेद्य दाखवला पाहिजे. म्हणून मी स्पेशली कुठलाही नैवेद्य दाखवायचा असेल ना, तर मी त्याला पुढं करते. तू व्हिडिओमध्ये बघितलं असेल की त्याला हे कळावं की आपण हा नैवेद्य का केलेला आहे. बाप्पाला उकडीचे मोदक आवडतात सगळ्यात जास्त. मग तो नैवेद्य त्याला आवडल्यावर तो किती खुश होतो आणि त्याचे इनोसंटली तो मला प्रश्न विचारतो, मग बाप्पा माझी प्रे कम्प्लीट करेल का? आणि तो ते करायला आईला हातभार पण लावतो. म्हणजे त्याचं असं असतं, मला पण ट्राय करायचं आहे, मीही यात मला एक वेगळा आनंद मिळतो की त्याला तो इंटरेस्ट आहे आणि त्याचा तो इंटरेस्ट कायम ठेवण्यासाठी मला आई म्हणून मेहनत ही घेतलीच पाहिजे. तू फिटनेसच्या माध्यमातून सुद्धा बरीच चर्चेत होतीस आहेस आणि त्यानिमित्तानं सुद्धा गणेशोत्सवात आता एकतर मोदक म्हटलं किंवा काही गोड प्रसाद म्हटला तर म्हणजे राहवलं जात नाही. तर एक फिटनेस कोच म्हणून तू काय सांगितलं? आता एक खरं सांगू का, सगळे म्हणतील झालं हिचं इथे पण डाएटिंग सुरू झालं, यार जगू दे, आम्हाला खाऊ दे, जरा मोदक बनले तर खाऊ देत आम्हाला, असं होईल प्रेक्षकांचं. पण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी ते नंतर खाल्लेलं कॉम्पन्सेट कसं करायचं, किती चालायचं, किती धावायचं, किती व्यायाम करायचा. पण माझ्याबद्दल म्हणशील तर मी एवढे मोदक केले, मी खाल्ला एकच. मग इतकं वाईट वाटत होतं ना, तर साजूक तूप टाकायचं मस्त त्याच्यावरती, असं अख्खा तोंडात घालावं असं वाटतो. पण तो अर्धा तोडला मी, अर्धा खाल्ला आणि अर्धा रात्रीच्या जेवणासाठी ठेवला. सो मी तो एका मोदकावरती माझं क्रेविंग संपवलं. माझं असं झालं की नको, कारण की ते एकदा मी अजून एक खाल्ला असता तर मला माहिती आहे मग मी अजून 2-4 खाल्ले असते. अदरवाईज मी बसले तर ताटावरती 7-8-10 मोदक कसेही खाऊ शकते. पण मला असं वाटतं की ते कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. आणि प्रसाद म्हटल्यावरती आपण त्याचा अपमानही करू शकत नाही. मोदक तर खाल्लाच, आणि अपमान म्हणण्यापेक्षा आवडतो पण खूप. परत बाप्पाच्या समोरचा मोदक आहे, तो अवॉइड तर करू नाही शकत बाबा, पण ठीक आहे, फार फार तर काय कंट्रोल करू शकतो. खरंय, समाधान महत्त्वाचं आहे. आणि आत्ता या बातचीतीनंतर आपण जाऊयात ABP माझाच्या न्यूज रूममध्ये, जिथे आणखी काही खास पाहुणे आरतीसाठी उपस्थित आहेत. सध्या राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आहे आणि हाच उत्साह आमच्या न्यूजरूममध्ये सुद्धा आहे. आणि हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री स्मिता गोंदकर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत. सगळीकडे छान उत्साह आहे. आमचा बाप्पासुद्धा विराजमान झालेला आहे. काय सांगशील, तू पुण्याची आहेस, पुण्यातला गणेशोत्सव, लहानपणाच्या आठवणी काय सांगशील? लहानपणी खूप वेगळं होतं गणेश उत्सव. म्हणजे आमच्या कॉलनीचा गणपती आमच्या मांडवात बसायचा, त्यामुळे अखंड म्हणजे पूर्ण कॉलनी आय थिंक 1-2 महिन्या अगोदरपासून एकत्र यायची. आणि आम्ही मग सगळे कल्चरल ॲक्टिव्हिटीज, मग डान्स कॉम्पिटिशन असेल, नाटकाची स्पर्धा असेल किंवा फॅशन शो असेल, एक दिवस कॉमेडी नाईट असायचा, एक दिवस संगीतकारांना बोलवायचं. तर हा जो उत्साह असायचा 10 दिवसाचा, तो खूप एका वेगळ्या लेवलवर होता. आणि तेव्हा आम्ही आवर्जून येऊन एकत्र यायचो. पण आता कुठेतरी ते जरा आता मिस करते, कारण काही वर्षांपासून ते म्हणजे तो 10 दिवसाचा जो फेस्टिवल आहे ते साजरा होत नाही आहे. तर मी नक्कीच मिस करते आहे. पण इथं मुंबईला आल्यानंतर आम्ही गणपतीच्या म्हणजे या फेस्टिवलच्या निमित्त आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे काय म्हणतो अपिअरन्स देतो किंवा बऱ्याच ठिकाणी पूजेसाठी जातो. त्यामुळे आय एम एन्जॉईंग इट. खरंच आहे, छान आहे. काय सांगशील, तुझ्या काय आठवणी? हो, ॲक्च्युली गणेशोत्सव हे एक इमोशन आहे.
म्हणजे फेस्टिवल तर आहेच, पण एक इमोशन आहे. गणपती बाप्पा एक इमोशन आहे आमच्यासाठी. आणि आता जल्लोष असतोच, सगळीकडे आनंद असतो. थोडंसं मला वाटतं की आत्ताच्या काळात थोडंसं कमर्शियलायझेशन झालं आहे, कारण की माणसं दुरावलेत ह्यामुळे. बाकी आधी पुण्यात आणि मुंबईत सुद्धा जो जल्लोष असायचा, मला आठवतं आम्ही मिरवणुकीत नाचायचो, ढोल वाजवायचो. पण तोच हा जेव्हा फेस्टिवल येतो तेव्हा एक असं वाटतं की आपले जेवढा स्ट्रेस आहे, जेवढं विघ्न आहे, ते बाप्पा दूर करतील. आणि एक तो विश्वास आहे आपला, एक ट्रस्ट आहे, एक इमोशन आहे ते. त्यामुळे इट इज अ इमोशनल विषय ऑल्सो. बट आता थोडंसं ते कमर्शियल झालं असं मला वाटतं. मला तुला तेच विचारायचं होतं की मिरवणूक, पुणे म्हटलं का एकदम शानदार मिरवणूक, ढोल ताशा पथक, कधी असं बेभान होऊन छान नाचलायस का? हो. लहान असताना म्हणजे पुण्यात तर खूपच फेमस होतं. म्हणजे ऑफकोर्स दगडूशेठ गणपती आणि जे मिरवणुकीत विसर्जनच्या वेळेस 5 मानाचे गणपती जे दिसतात तिथे आम्ही म्हणजे कंपल्सरी आम्ही जायचोच नाचायला, आणि ते बघायला तर जायचोच आम्ही. आणि तो जल्लोष, तो माहोल एकदम वेगळा असायचा. इट वॉज म्हणजे असं अंगावर शहारे यायचे. खूप वेगळं होतं ते. आणि मी नाचलोय बिंदास, खूप वेळा नाचलोय, खूप वर्ष नाचलो, पण आता ते कमी झाले. हो. स्मिता, तू काय सांगशील? ढोल ताशा पथक, कधी तू या मिरवणुकीत सहभागी झाली आहेस? नाही, सहभागी झाली नाही आहे, पण लहानपणी ऑफकोर्स त्या लक्ष्मी रोडच्या म्हणजे त्या मेन रस्त्यावरतीच माझ्या एका वडिलांचे मित्र राहायचे, तर त्यांच्या बॅल्कनीमधनं ते पूर्ण म्हणजे मिरवणूक दिसायची. तर आम्ही सगळे रात्रभर तिकडे जागरण करून पूर्ण मिरवणूक वरून बघायचो. पण तेवढी हिंमत झाली नाही, गर्दी मी जरा घाबरायची तेव्हा, तर त्या गर्दीमध्ये जाऊन नाचण्यात तेवढं काही झालं नाही. पण मी वरून नक्की बघायचे, खूप एन्जॉय करायचो मी रात्रभर जागरण. आणि एक वेगळाच माहोल असायचा, म्हणजे वेगळाच माहोल आहे. आता तर कलावंत ढोल पथक पण आहे, सौरभ गोखले. हो आमचं. पण मी एक शूट करत होते, असंच गणपतीचंच गाणं होतं, आणि तेव्हा ते ढोल मला मी बांधलं थोडा वेळ, तर मला थोडंसं बॅक इश्यू आहे. तर जेव्हा मी रेसिंग वगैरे पण करते तर बॅक बेल्ट वापरते. त्या दिवशी माझं बॅक बेल्ट नव्हतं. मी थोड्या अर्धा पाऊण तास हार्डली ते ढोल पकडलं होतं, थोडं वाजवायचं, म्हणजे फोटोसाठी व्हिडिओसाठी करत होते. पण आय एम टेलिंग इट इज नॉट इझी. म्हणजे माझी पाठ गेली, म्हणजे मला घरी आल्यानंतर मला त्याचा त्रास झाला. तर मला हॅट्स ऑफ, जेवढे मुलांबरोबर ज्या मुली ढोल वाजवतात ते एवढं उचलून आणि ते तासोन तास वाजवतात, ती ऊर्जा कुठून मिळते? तर डेफिनेटली बाप्पांकडनंच मिळते. तर अमेझिंग, हॅट्स ऑफ टू सगळ्यांसाठी, त्या सगळ्या महिलांसाठी. आणि यंदाचा गणेशोत्सव तुमच्या दोघांसाठी विशेष आहे. तुमचा नवीन सिनेमा येतोय, धर्मादेय मूवी. काय सांगशील त्याबद्दल? कारण AI टेक्नॉलॉजीचा सगळीकडे बोलबाला आहे आणि आता थेट सिनेमामध्ये सुद्धा बघायला मिळणार. हो. धर्मा AI स्टोरी मराठीतली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बनलेली फिल्म आहे. डीप फेक व्हिडिओ जे हल्ली खूप फेमस झालं होतं, एक खूप मोठ्या बॉलिवूड हिरोईनचा एक व्हिडिओ आउट झाला होता. सो ते बघून मी खूपच स्टंट झालो की म्हणलं असं जर कुठल्याही महिलेसोबत झालं किंवा लहान मुलींसोबत झालं तर ते किती डेंजरस आहे. सो त्याच्या अगेन्स्ट बोलण्यासाठी काय होतं, सोशल मीडिया हल्ली एक कन्स्ट्रक्टिव्ह मीडियम नाही राहिलेलं, आता एक डिस्ट्रक्टिव्ह मीडियम झालं आहे. पीपल आर मिसयुजिंग इट. सो ते मिसयूज नाही केलं पाहिजे म्हणून ही फिल्म मी बनवली आहे. आणि डीप फेक व्हिडिओवर आहे, AI बेस्ड फिल्म आहे, पण इट्स अ रिव्हेंज ड्रामा. आणि नेहमीच काहीतरी वेगळं मराठी प्रेक्षकांना द्यायचा माझा प्रयत्न असतो. हाही एक वेगळा प्रयत्न आहे. आणि मला ह्या फिल्मद्वारा खूप अपेक्षा आहेत आणि मला खात्री आहे की बाप्पा ब्लेस करतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.